नवीन जे व्यापारी आहेत किंवा घरातून सुरू करण्याचा विचार करत आहेत, खास त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे। या ठिकाणी तुम्हाला बॅकग्राऊंडला तुम्ही बघत आहात साड्या तर चालतील, पण नेमकं फॅब्रिक किंवा डिझाइन कुठल्या पद्धतीने आपले कस्टमर आपल्याकडून डिमांड करतील हे तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। राहिले आपल्याला जर परचेस करायचं असेल तर याच्यामध्ये 4, 6, 8चं सेट असतं, त्या पद्धतीने आपल्याला कलेक्शन परचेस करायचं असतं। कारण की आपल्याला जशी ही साडी आहे, आपण याचा डिटेल्स बघूया। कॉन्ट्रास्ट मध्ये छानपैकी रेड कलर कॉम्बिनेशनचा पदर आहे, रेड कलरची तुम्हाला इथे जे लेस मिळणार आहे, प्रत्येक स्टेट वाईज साडी मिळणार आहे। म्हणजे की या ठिकाणी प्रॉपर हँडवर्क आणि फॅन्सी साड्यांचं कलेक्शन आहे, पण इथे यूपी, बिहार, झारखंड घेऊ शकता। नेक्स्ट आपण बघूया, हेवी आहे पण खूप जबरदस्त तुम्हाला हे बांधणी कॉम्बिनेशन मध्ये मिळणार आहे। आता बघा, जर तुम्ही साड्यांचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी नक्कीच लक्षात घ्या। कारण की बरेच लोक साड्यांचा व्यवसाय सुरू करतात, पण त्यांना नेमकं हेच कळत नाही की कुठले आम्ही फॅब्रिक, कुठले डिझाईन्स, कुठले पॅटर्न्स आम्ही ठेवू शकतो। तर खास ते नवीन जे व्यापारी आहेत किंवा घरातून सुरू करण्याचा विचार करत आहेत, खास त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे। या ठिकाणी तुम्हाला बॅकग्राऊंडला तुम्ही बघत आहात, अगदी सुंदर आणि छान या ठिकाणी हँगिंग केलेलं आहे। आणि हेच नाही तर मंडळी, प्रत्येक सेक्शन अपडेट रोज होत असतं। तसंच तुम्हाला व्यवसायात ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। सर्वात आधी आपण बघूया की जर आपण साड्यांचा व्यवसाय सुरू करत असाल तर आपण कलेक्शन कसे ठेवले पाहिजे। त्याच्यामध्ये अशा तुम्ही फॅन्सी साड्या ठेवू शकतात, कारण की आता सीझन मध्ये तुम्हाला जास्त सेल जर मिळवायचा असेल तर ह्या संपूर्ण साड्या खूप तुमच्यासाठी बेस्ट आहे। याच्यावर तुम्ही बघत आहात, अगदी सुंदर प्रॉपर हँडवर्कचं तुम्हाला रेडीमेड ब्लाउज मिळणार आहे आणि त्यातले त्यात कॉन्ट्रास्ट मध्ये आहे। आता सर्वात प्लस पॉइंट हा आहे की आता जनरेशनच्या हिशोबाने काय कलेक्शन चालत आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की जेव्हा आपण बिझनेस सुरू करतो घरातून किंवा दुकानातून, तर आपण पहिले आपला जो एरिया आहे तो रिसर्च केला पाहिजे की आपल्या एरियामध्ये प्रॉपर कुठलं कलेक्शन चालेल। साड्या तर चालतील, पण नेमकं फॅब्रिक किंवा डिझाईन कुठल्या पद्धतीने आपले कस्टमर आपल्याकडून डिमांड करतील हे तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। नेक्स्ट आपण बघूया, अगदी सुंदरसा फॅब्रिक ज्याच्यामध्ये तुम्हाला सिल्क बेस मध्ये मिळणार आहे। आता सिल्क बेस असं आहे की ते म्हणजे की आपल्याला जे सण असेल किंवा काही प्रोग्राम असेल, फंक्शन्स असेल, त्यावेळेस आपण वेअर करतो। आता ही साडी तुम्ही बघत आहात, पूर्ण या साडीमध्ये जरीचं तुम्हाला कॉम्बिनेशन आहे आणि यावर तुम्हाला जे आहे लेस एक्स्ट्राची लावलेली आहे। म्हणजे बाकी लेसेस कशा असतात पूर्ण साडीमध्येच असतात, पण ही जी साडी आहे ना, अगदी प्रॉपर तुम्हाला खूप सुंदरसे लेस सोबत मिळणार आहे। तुम्ही बघत आहात, ही एक्स्ट्राची लेस बसवलेली आहे। तर बऱ्याच महिला ह्या सुद्धा गोष्टी लक्षात घेत असतात की तिची लेस कशी आहे, तिची डिझाईन कशी आहे किंवा त्याच्यावरचं पॅटर्न कसं आहे हे सुद्धा ते लक्षात घेतात आणि मगच तुमच्याकडून साडी परचेस करत असतात। कारण की महिला 10 दुकाने फिरतात आणि मग तुमच्याकडे येत असतात आणि म्हणतात की आम्ही त्या दुकानात अशा पद्धतीचे कलेक्शन बघितले, पण हे जे कलेक्शन होतं ते आम्ही तुमच्या दुकानात पहिल्यांदा बघत आहोत। तर अशा पद्धतीने तुम्हाला कलेक्शन ठेवणं गरजेचं आहे। आता राहिलं फॅब्रिकचं गोष्ट। आता याच्यामध्ये कसं आहे, सिल्क बेसवर आहे, त्याच्यानंतर हे बघा, हे सॉफ्ट सिल्क मध्ये ही साडी आहे। तर तुम्हाला सिल्क बेस मध्ये भरपूर प्रकार ठेवायचे, जसं पट्टू सिल्क आहे, कांजीवरम सिल्क आहे, आपलं काठपदर आहे, हे संपूर्ण ठेवणं गरजेचं आहे। नेक्स्ट म्हणजे की डेली वेअरच्या हिशोबाने, जसं डेली प्रिंटेड साड्या चालतात, कॅटलॉग प्रिंट साड्या चालतात, काही हँडवर्कच्या साड्या चालतात। तर जेव्हा तुम्ही स्टार्टअप करता तेव्हा थोडं थोडं संपूर्ण कलेक्शन ठेवलं तर तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे। आता आपण या साडीचं थोडं डिटेल्स बघूया। अगदी सुंदर आणि सॉफ्ट फॅब्रिक मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे। कॉन्ट्रास्ट याचं तुम्हाला लेसचं कॉम्बिनेशन आहे। मगाशी तुम्ही जी साडी बघितली त्याच्यावर एक्स्ट्रा लेस होती, पण ही जी साडी आहे याच्यामध्ये फुल प्रिंट आहे आणि त्याच्यावर तुम्हाला प्रिंटची ही लेस या ठिकाणी मिळून जाणार आहे। जरीमध्ये अगदी सुंदरसं यावर तुम्हाला काम मिळून जाणार आहे। राहिलं आपल्याला जर परचेस करायचं असेल तर याच्यामध्ये 4, 6, 8चं सेट असतं, त्या पद्धतीने आपल्याला कलेक्शन परचेस करायचं असतं। कारण की आपल्याला कस्टमरांना डिझाईन, पॅटर्न ह्या संपूर्ण गोष्टी देणं खूप गरजेचं आहे। आपण नेक्स्ट अजून एक कलेक्शन बघूया, अगदी सुंदर येलो अँड पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे। आता बऱ्याच महिला कसं असतं, कॉम्बिनेशन कडे पण खूप लक्ष देतात आणि ते पण बारकाईने। जसं तुम्ही हे कॉम्बिनेशन बघत आहात, खूप सुंदर दिसत आहे की नाही, वेअर केल्यानंतर अजून किती छान दिसणार आहे तुम्ही इमॅजिन करू शकता। कारण की या ठिकाणी तुम्ही बघत आहात, अगदी सॉफ्ट आणि सुंदर फॅब्रिक याच्यामध्ये दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बांधणीचं कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे। या ठिकाणी कसं आहे, बंच टू बंच कलेक्शन परचेस करायचे, सिंगल पीस इथे मिळत नाही, लक्षात घ्या। जर तुम्हाला नवीन सुरुवात करायची असेल किंवा घरातून किंवा दुकानातून,
तर तुम्हाला दोघांचा फरक सांगितला जातो. दुकानातून जर सुरू करत असाल तर दुकानात कशा पद्धतीचे कलेक्शन ठेवले पाहिजे आणि जर तुम्ही घरातून सुरू करत असाल तर घरातून आपण कसे कलेक्शन ठेवले पाहिजे, ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला सांगितले जातात. तर त्याच्यामध्ये साड्यांचं फॅब्रिक तुम्हाला वेगवेगळं ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट आपण बघूया, अगदी सुंदरसा फॅब्रिक आहे, सिल्क बेसवर आहे, पण या साडीचं जे काम आहे ना मंडळी खूप सुंदर आहे. आता राहिला प्रश्न की विकायचं कसं? कुठलंही प्रॉडक्ट विकण्यासाठी खूप मोठी मेहनत लागते का? नाही, अजिबात नाही. अगोदर तुम्ही कस्टमरांना जुळवा आणि कस्टमरांना कन्व्हिन्स करा. जशी ही साडी आहे, आता तुम्ही विचार करणार आता ही साडी कितीमध्ये सेल करू शकतो? तुमच्या एरियामध्ये महिला किती रेंज पर्यंत तुम्हाला जे प्रॉडक्ट आहे विकण्यासाठी मदत करतील? म्हणजे की एखादा महिला म्हणेल की आम्ही 5 ते 10 हजारापर्यंत साडी कोणी घेईल का? स्टार्टिंगला अगोदर तुम्हाला कस्टमर जुळवायचे, कस्टमरांना परिपूर्ण माहिती सांगायची. जशी ही साडी आहे, आपण याचा डिटेल्स बघूया. कॉन्ट्रास्ट मध्ये छानपैकी रेड कलर कॉम्बिनेशनचा पदर आहे, रेड कलरची तुम्हाला इथे जे लेस मिळणार आहे आणि त्यामध्ये व्हाईट कलरचं या ठिकाणी बेस आहे आणि ही पूर्ण जरीने विविंगचं यामध्ये ठिकाणी तुम्हाला काम मिळणार आहे. सिरोस्की आहे, प्रॉपर मिरर वर्क तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे. म्हणजे की तुम्हाला एक एक प्रॉडक्टचा डिटेल आपल्या कस्टमरांना समजवायचे आणि त्यांना सांगायचं की या पद्धतीने आपली साडी तयार होते किंवा अशा पद्धतीने साडीचं वर्क आहे. म्हणजे की पूर्ण डिटेल्स तुम्हाला ग्राहकांना समजवायचं आहे. त्या पद्धतीने तुम्ही ग्राहकांना जेव्हा 100% समजू शकता तेव्हाच आपला व्यवसाय सुरू करू शकता. बेसिक म्हणजे की कसं आहे, अगोदर तुम्ही तुमचा एरिया रिसर्च करा, तुम्ही फॅब्रिक कसं ठेवत आहात ते लक्ष द्या, त्याच्यामध्ये फॅब्रिक आपण ग्राहकांना कसे देत आहात, त्याच्यामध्ये मार्जिन किती लावत आहात, ह्या संपूर्ण गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि राहिला आता सेल कसं करायचं, जर तुम्हाला सेल करायचं असेल तर ह्या संपूर्ण साड्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही सेल करू शकता. आता कसं आहे, बऱ्याच महिलांनी घरी बसल्या आपली वेबसाईट चालू केलेली आहे. वेबसाईटवर ह्या संपूर्ण साड्या ते अपलोड करत असतात. फोटो असेल, रील्स असेल, ह्या संपूर्ण गोष्टी ते त्याच्यावर अपलोड करत असतात. सोशल मीडियाचा वापर करून आणि आपला जो सेल आहे ते वाढवत असतात. याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन भरपूर मिळत असतात. जसं या ठिकाणी रॅन्डमली तुम्हाला हे जे 4-5 कलेक्शन दाखवले ते तुम्ही बघत आहात. अगदी सुंदर आणि छान कलर कॉम्बिनेशनच्या या संपूर्ण साड्या आहेत. तर तुम्हाला ह्या सोशल मीडियाचा वापर करून सगळे जे फोटो आहे, रील्स आहे ते तुम्हाला शेअर करायचे. नेक्स्ट आपण बघूया, ऑर्गेन्झा बेसवर अगदी सुंदरसं हे तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही बघत आहात हँडवर्कचे या ठिकाणी पॅचेस बनवलेले आहे आणि यावर सुंदरशी लेस सुद्धा आहे. मंडळी बघा, कलर तुमच्या एरियामध्ये सर्वात जास्त कुठला विकला जातो हे सुद्धा सर्वात महत्वाचं आहे. लोक काय करतात की आपल्या चॉईसच्या हिशोबाने कलेक्शन परचेस करून घेतात आणि दुकानात भरून ठेवतात. त्याला अजिबात अर्थ नाही. तुम्ही बघत आहात हे A to Z एवढं मोठं काउंटर आहे, तर या काउंटरमध्ये प्रत्येक स्टेट वाईज साडी मिळणार आहे. म्हणजे की या ठिकाणी प्रॉपर हँडवर्क आणि फॅन्सी साड्यांचं कलेक्शन आहे. पण इथे यूपी, बिहार, झारखंड, महाराष्ट्र प्रत्येक स्टेट वाईज या ठिकाणी कस्टमर येत असतात आणि आपल्या चॉईसच्या हिशोबाने कलेक्शन परचेस करायचे असतात. तसंच तुम्हाला तुमच्या घरातून किंवा दुकानातून जेव्हा सुरू करता तेव्हा तुम्हाला लक्षात घ्यायचंय की आमचे ग्राहक सर्वात जास्त कुठले कलर, कुठले डिझाईन किंवा कुठला पॅटर्न्स मागतील याच्याकडे सर्वात जास्त लक्ष देणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट आपण बघूया, अगदी सुंदर येलो कॉम्बिनेशन मध्ये प्रॉपर यामध्ये सुद्धा हँडवर्कचं काम आहे. जरी बेसवर तुम्हाला हँडवर्कचं सुंदरसं काम मिळणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे की जेव्हा इथे कस्टमर येतात तेव्हा कस्टमर आपल्या पद्धतीने डिमांड करत असतात की आम्हाला प्रॉपर हँडवर्कच्या साड्या पाहिजे, डेली वेअरच्या साड्या पाहिजे आहे, कॅटलॉग प्रिंट साड्या पाहिजे आहे किंवा आम्हाला अशा फॅन्सी साड्या पाहिजे आहेत. आणि नेमकं आम्हाला सेल कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला अजमेरा फॅशन सांगत असतं. जर तुम्हाला घरातून बिझनेस सुरू करायचा असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला गाईडन्स दिली जाते. दुकानातून करायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला गाईडन्स दिली जाते. सर्वात महत्वाचं म्हणजे की कलेक्शन आपण कसे ठेवले पाहिजे त्याच्यावर संपूर्ण आपण माहिती घेतली पाहिजे. याच्यामध्ये आपण नेक्स्ट अजून बघूया, सुंदरसं जे सिल्क बेस आहे पण याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं जॉर्जेट बेस म्हणजे जॉर्जेट फॅब्रिक मिळणार आहे. प्रॉपर तुम्हाला लेस जे आहे, हँडवर्क तुम्ही बघत आहात, अगदी सुंदर आणि छान याच्यामध्ये फॅब्रिक बसवलेलं आहे. संपूर्ण प्रकाराचे तुम्ही साड्यांचे कलेक्शन ठेवा असं म्हणत नाहीये, थोडे थोडे संपूर्ण जर ठेवले तर कुठलेही ग्राहक तुमचा नाराज अजिबात होणार नाही. जर त्याने जॉर्जेट मागितलं तर तुमच्याकडे जॉर्जेट मध्ये भरपूर संख्या आणि भरपूर व्हरायटी असणं खूप गरजेचं आहे. जर त्याने मागितलं सिल्क तर सिल्क मध्ये तुम्ही भरपूर त्यांना प्रकार सुद्धा दाखवू शकता. कारण की कसं असतं ना, प्रत्येक व्यापाऱ्याला वाटत असतं जे पण माझ्याकडे ग्राहक येणार आहे त्यांनी एक तरी प्रॉडक्ट घेऊन घेतलं पाहिजे, म्हणून तुम्ही संपूर्ण कलेक्शन ठेवा.
जसं अजमेरा फॅशन मध्ये आल्यानंतर म्हणजे की जर तुम्ही लेडीज वेअर मध्ये जसं साडी आहे, सूट आहे, लेहेंगा आहे, कुर्ती आहे, ह्या संपूर्ण कलेक्शन मधून तुम्ही कुठलं ना कुठलं कलेक्शन घेऊन जात असतात. तशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या एरिया वाईज संपूर्ण कलेक्शन साड्यांमध्ये ठेवू शकता. नेक्स्ट आपण बघूया, हेवी आहे पण खूप जबरदस्त तुम्हाला हे बांधणी कॉम्बिनेशन मध्ये मिळणार आहे. आता बघा, बांधणी हे कलेक्शन असं आहे की 12ही महिने विकलं जातं आणि तेवढी त्याची डिमांडही होत असते. जसं डेली वेअरच्या हिशोबाने आपण प्रिंटेड साड्यांमध्ये बांधणी किंवा लेहरिया हे साडीचं कलेक्शन ठेवू शकतो. आणि सीझन वाईज कलेक्शन ठेवणं खूप महत्वाचं आहे, कारण का बाकी लोक काय करतात की सीझन बघत नाही किंवा सण येणार आहे किंवा फेस्टिवल येणार आहे यांच्याकडे ते अजिबात लक्ष देत नाहीये, नुसतं कलेक्शन भरायचे म्हणून ते भरून घेतात. तसं न करता तुम्ही अगोदर पुढे कुठलं कलेक्शन म्हणजे विकलं जाणार आहे किंवा आपले ग्राहक आपल्याकडून कुठली डिमांड करतील याच्याकडे परिपूर्ण लक्ष द्या, जेणेकरून तुमचा व्यवसाय लवकर ग्रो होणार आहे. नेक्स्ट आपण बघूया, अगदी सुंदर तुम्हाला हे जे आहे साटिन म्हणजे की फॅन्सी साटिन फॅब्रिक मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे, ज्याच्यावर कट बॉर्डर आहे आणि प्रॉपर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे हँडवर्कचं काम मिळणार आहे. हँडवर्क म्हणजे की प्रॉपर जे हाताने हातमागाच्या कामाने केलेली ही डिझाईन असते. मंडळी तुम्ही विचार करा, एका साडीला तयार व्हायला कितीतरी दिवस लागत असतात. त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या ग्राहकांना सुद्धा समजू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की बिझनेस सुरू करायचा, नेमकं कुठल्या प्लॅटफॉर्म सोबत जोडून आम्ही आमचा व्यवसाय सुरू करू शकतो, सुरत मधलं हे सर्वात मोठं टेक्सटाईल हब आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला लेडीज वेअर पासून तर किड्स वेअर पर्यंत संपूर्ण कलेक्शन एका छताखाली मिळत असतात, स्वस्त आणि मस्त. जर तुम्ही विचार करत असाल बिझनेस सुरू करायचा, ते पण अजमेरा फॅशन सोबत जोडून, पण नेमकं जोडायचं कसं, तर स्क्रीनवर नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. या ठिकाणी पिक अँड ड्रॉपची सुविधा आहे, व्हिडिओ कॉलची सुविधा आहे. जर तुम्हाला PDF थ्रू घरी बसल्या मागवायचं असेल तरी तुम्ही मागू शकता. आजचा व्हिडिओ एकदम महत्त्वपूर्ण होता. तर तुम्हाला व्हिडिओही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.